मुंबई एक असं शहर जिथे क्रिकेट फक्त एक स्पोर्ट नाही तर एक कल्चर आहे. गली क्रिकेट पासून इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत इथे टॅलेंटची कमी नाही. आणि आता या क्रिकेट कल्चरला अजून एक मोठा प्लॅटफॉर्म मिळणार आहे, कारण T20 मुंबई लीग पुन्हा एकदा कमबॅक करत आहे. आणि यावेळेस एक नवी हिस्ट्री पण क्रिएट होत आहे, कारण पहिल्यांदाच या लीग मध्ये विमेन्स टुर्नामेंट सुद्धा होणार आहे. 2026 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनने अनाउन्स केला आहे की T20 मुंबई लीगचं 4th एडिशन IPL नंतर ऑर्गनाइज केलं जाणार आहे. पण या अनाउन्समेंट मधील सगळ्यात एक्साइटिंग गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच एक विमेन्स कॉम्पिटिशन सुद्धा या लीगचा पार्ट असणार आहे. विमेन्स टुर्नामेंट मध्ये सुरुवातीला 3 टीम्स असणार आहेत, आणि हा एक मोठा स्टेप आहे मुंबईमधील विमेन्स क्रिकेटला प्रोफेशनल प्लॅटफॉर्म देण्यासाठी. या लीगची स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे. T20 मुंबई लीगची सुरुवात 2018 मध्ये झाली होती. त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह होता मुंबईमधील एमर्जिंग क्रिकेटर्सला एक प्रोफेशनल फ्रँचायझी बेस्ड प्लॅटफॉर्म देणे. मुंबई क्रिकेट हिस्ट्रीमध्ये रणजी ट्रॉफी, क्लब क्रिकेट आणि स्कूल क्रिकेट खूप स्ट्रॉंग आहे. पण T20 मुंबई लीगमुळे यंग प्लेयर्सला डिरेक्ट स्पॉटलाइट मिळालं. लीगमध्ये मुंबईच्या वेगवेगळ्या रिजन्स रिप्रेझेंट करणाऱ्या फ्रँचायझी असतात. मेन्स टुर्नामेंटमध्ये 8 टीम्स पार्टिसिपेट करतात, ज्यामध्ये आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स, ARCS अंधेरी, बँड्रा ब्लास्टर्स, ईगल ठाणे स्ट्रायकर्स, सोबो मुंबई फॅल्कन्स, नॉर्थ मुंबई पॅन्थर्स, ट्रिरम नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट आणि मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स सारख्या टीम्स आहेत. या टीम्स मुंबई सिटी, नवी मुंबई आणि ठाणे रिजन मधील टॅलेंटला रिप्रेझेंट करतात. या लीगचा बिगेस्ट इम्पॅक्ट म्हणजे इथून अनेक प्लेयर्स पुढे नॅशनल लेवल पर्यंत पोहोचले. शिवम दुबई आणि तुषार देशपांडे सारखे प्लेयर्स या टुर्नामेंट मधून हायलाइट झाले आणि नंतर IPL आणि इंडियासाठी सुद्धा खेळले. म्हणजेच T20 मुंबई लीग हा एक प्रकारे लोकल क्रिकेट पासून IPL आणि इंटरनॅशनल क्रिकेट पर्यंतचा ब्रिज बनला आहे. पण 2026 एडिशन लीग साठी खूप स्पेशल असणार आहे, कारण पहिल्यांदाच या फ्रँचायझी बेस्ड टुर्नामेंट मध्ये विमेन्स लीग ऍड केली जात आहे. सुरुवातीला 3 टीम्स मध्ये कॉम्पिटिशन होणार आहे, आणि या टीम्स PRS इन्फ्रा प्रोजेक्ट्स LLP, रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड आणि वर्ल्ड स्टार स्पोर्टिंग प्रायव्हेट लिमिटेड हे ऑपरेटर्स मॅनेज करणार आहेत. या टुर्नामेंटचा ऑफिशियल लॉन्च मुंबईमध्ये एक स्पेशल इव्हेंट मध्ये झालं, जिथे इंडियन क्रिकेट स्टार रोहित शर्माने मेन्स आणि विमेन्स टुर्नामेंटच्या ट्रॉफीज अनवील केल्या. या इव्हेंट मध्ये मुंबई विमेन्स क्रिकेटर सायली सदगरे पण प्रेझेंट होती. रोहित शर्माने सांगितलं की T20 मुंबई लीगमुळे अनेक यंग प्लेयर्सला मोठा स्टेज मिळाला आहे, आणि आता विमेन्स लीगमुळे हा प्लॅटफॉर्म अजून मोठा होणार आहे. विमेन्स टुर्नामेंटचा ऑब्जेक्टिव्ह फक्त मॅचेस ऑर्गनाइज करणे नाही, तर मुंबईमधील टॅलेंटेड विमेन क्रिकेटर्सला एक प्रोफेशनल पाथवे देणे आहे. आतापर्यंत विमेन्स क्रिकेटसाठी नॅशनल लेवल टुर्नामेंट्स होत्या, पण फ्रँचायझी बेस्ड लोकल लीग्स खूप कमी होत्या. T20 मुंबई विमेन्स लीगमुळे अनेक यंग मुलींना हाय क्वालिटी कॉम्पिटिशन मिळणार आहे, आणि त्यांना पुढे मुंबई टीम किंवा इंडियासाठी खेळण्याची अपॉर्च्युनिटी सुद्धा मिळू शकते. मेन्स टुर्नामेंटचं 4th एडिशन IPL नंतर ऑर्गनाइज होणार आहे, आणि त्यात पुन्हा एकदा मुंबईमधील बेस्ट लोकल टॅलेंट ऍक्शन मध्ये दिसणार आहेत. या लीगचं एम सिंपल आहे, मुंबई क्रिकेटचा स्ट्रॉंग ग्रासरूट स्ट्रक्चर मेंटेन करणे आणि पुढचे इंडियन स्टार्स तयार करणे. एक गोष्ट तर क्लिअर आहे, मुंबई क्रिकेटचं इकोसिस्टम ऑलरेडी खूप पॉवरफुल आहे, पण विमेन्स टुर्नामेंट ऍड केल्यामुळे हा इकोसिस्टम अजून इन्क्लुझिव्ह आणि स्ट्रॉंग होणार आहे. आता गली क्रिकेट पासून फ्रँचायझी लीग पर्यंत मुंबईमधील मुली सुद्धा मोठ्या स्टेजवर आपलं टॅलेंट शोकेस करू शकणार आहे. आता T20 मुंबई लीग मधील ही विमेन्स टुर्नामेंट फ्युचरमध्ये WPL सारख्या बिगर लीग साठी नेक्स्ट जनरेशन स्टार्स तयार करू शकणार का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा, आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.